आज मिस्टरांनी आणले त्यांच्या आवडीचे बोंबील. ओले बोंबील फ्राय मस्त बघा कुरकुरीत ओले बोंबील फ्राय करायचे. त्यासाठी बोंबील साफ वगैरे करून घेतले, हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे. तर त्याला लावून घ्यायचं हळद, मीठ, हिंग मसाला नेहमीप्रमाणे घेतलेला आहे. लसूण काढून घेतलेला निवडून स्वच्छ. तिथे बघा कोकमाचा आगळ लावून घेतलेला आणि तव्यामध्ये लसूण मस्त तेलामध्ये फ्राय करायचं आहे. म्हणजे एक वेगळा स्वाद येतो आणि कोकम लावलं तर छान चव येते. ते सगळं मॅरिनेट करून 10-15 मिनटं ठेवायचं. नसेल वेल तर नाही केलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. लगेच करायला घ्यायचं. ते तर मस्त सगळं मिक्स करून मी बाजूला ठेवून घेतलेले. तेलामध्ये लसूण फ्राय करून घेतलं आहे. थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल आणि छानपैकी रवा आणि मसाला मीठ एकत्र करून छानपैकी त्याचा घोळ तयार करून घ्या. ते हा बघा रव्याचं मस्त की सगळं तयार झालेलं आहे मसाला आणि त्याच्यामध्ये आपण बोंबील मस्त घोलवून घ्यायचे. अशाप्रमाणे केलं की बोंबील कुरकुरीत आणि छान होतात. असे बोंबील नक्कीच एकदा करून बघा. भाकरीबरोबर हाताळत नंबर लागते. मिस्टरांना तर खूप आवडले. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटते आणि नसेल करता येतं अशाप्रमाणे करा. म्हणजे छान बोंबील कुरकुरीत असे फ्राय होतात. आता गव्हामध्ये खाली अलटून पालटून करायचे बोंबील म्हणजे अख्खेच्या अख्खे व्यवस्थित राहतात, अजिबात चुरा होत नाही. असे बोंबील एकदा नक्कीच करून बघा. साध्या सिंपल रेसिपी असतात. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. राणीज रेसिपी चॅनलला पुन्हा व्हिडिओ बघा. तोपर्यंत बाय बाय. मग चला या खायला बोंबील फ्राय.